गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि या अपघातांवर आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभाग सज्ज झाले. मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आलं. वाहनांवर कारवाई करण्यात येत असून बेसावधपणे वाहन चालक वाहन चालवणाऱ्या वाहनांवर तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या दुचाकी वाहनांवर हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. आतापर्यंत 334 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. 5 वाहनं सुद्धा जप्त करण्यात आली आणि आता गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहन हे प्राप्त होणार असून लवकरच वाहतूक विभागालाही वाहन मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिवेगाने वाहन चालवणं, मोबाईलवर बोलणं, दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणं अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे वाहन महत्त्वाचं ठरणार असल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितलं. हे वाहन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणार असून वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. तर काय सांगाल, एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे अपघातावर आळा घालण्यासाठी? अपघातावर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत. त्यासाठी आपण काल दिनांक 13/12/2024 रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून 666 चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर एकूण 334 केसेस दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी 5 टू व्हीलर देखील जप्त केलेल्या आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे. त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर व्हेकल देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे. लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग, अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे. त्यामुळं त्या आपल्या अपघातांवर नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार आहे. शहरामध्ये कुठे कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात येते अशा पद्धतीची? शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ती फिरणार आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, मोबाईल टॉकिंग करणे, विदाऊट हेल्मेट अशा प्रकारचे फाईन ती चालूमध्ये सुद्धा फाईन मारू शकते. असं ती व्हेकल आहे, अद्ययावत अशी व्हेकल आहे. ती संपूर्ण जिल्ह्याभर कारवाई करणार आहोत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.